नमस्कार मित्रांनो, सतत 2 महिने पाऊस चालू असल्यामुळे पपई होईल असा अटॅक येत आहे आणि अशा रोगाला बळी पडत आहे। तर याला आपण चांगल्या प्रकारे फवारणी केल्यात, सर्व मार्गदर्शनाखालीच हे केलं तरी पण असं व्हायरस येत आहे। सध्या ऑटोमॅटिक पिवळी पडत आहे आणि जे वरचा जे हे आहे ते पूर्ण सडून गेल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। तर निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही। सतत 2 महिने पाऊस असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। जे कृषी तज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे पाहिजे ते याला स्प्रे केलं होतं, पण काहीच हे झालं नाही आहे, जेणेकरून याला जे पाहिजे होतं ते आपण दिले पण काही फरक पडला नाही। त्याच्यामुळं काही गोष्टी निसर्गावरच अवलंबून असतात, निसर्गाच्या पुढे जाता येत नाहीत आणि निसर्गाच्या पुढे न जाण्याचा प्रयत्नही सुद्धा करू नये। त्याच्यामुळे हे या गोष्टी आपल्याला अवलंबल्या पाहिजे। निसर्गाच्याच लहरीपणामुळे अशा गोष्टी आपल्याला समोर जावं लागत आहे। तर निसर्ग, वातावरण आणि सर्व गोष्टी पाहूनच आपल्याला खर्च करावा लागत आहे, हे आपल्याला गरजेचं आहे। त्याच्यामुळे पूर्ण हे औषध फवारलं तर असं झालं असतं, ते औषध फवारलं असलं तर असं झालं असतं, हे एक काल्पनिक गोष्टी आहेत। तर कुठं काही फवारून सुद्धा काही झाडाला एवढं चांगलं त्याला माल फळ धारणा लागलेली आहे पपईमध्ये। त्याच्यामुळं सतत पाऊस चालू असल्यामुळे या गोष्टीला असं सामोरं जावं लागलं, हे एक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी आवाढव्य खर्च करू नये, थोडंसं निसर्गाची वाट पाहूनच खर्च करावा, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। ऑटोमॅटिकच हे पानं असे पिवळे पडत आहेत, त्याबरोबरच पपया पण पिवळ्या पडत आहेत, हे आपल्याला सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून। बघू शकता याच्यावर डार्क सर्कल किती डार्क आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। अशा प्रकारे पानं खराब होताना आपल्याला दिसून येत आहे, हे ऑटोमॅटिक गळ होत आहे। खूप याला आपण स्प्रे केलेत, हे आवर्जून सांगावं वाटतं। त्याच्यामुळे पूर्ण खर्च आणि उत्पन्न याचा मेळ लागणे गरजेचं आहे। मित्रांनो, हे सर्व आपल्या माहितीच तो व्हिडिओ सादर करत असतो, तर आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब चॅनलला करा, वाटल्यास शेअर करा। एक आपला शेतकरी मित्रला मोटिवेशन मिळेल आणि मार्गदर्शन मिळेल। त्याच्यामुळे हा पपई प्लॉटचं मी तुम्हाला दाखवत आहे। धन्यवाद।